शरणं नत्थि मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरं नत्थि मे शरणमय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होते जय भगवान। भगवान बुद्धाशिवाय, भगवान बुद्धाच्या धर्माशिवाय, भगवान बुद्धाच्या संघाशिवाय आमचं दुसरं कोणतंही शरणस्थळ नाही। आज या संग्रामगिरी पहाडीवर पूज्य भदंत ज्ञानज्योतीजी यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षीप्रमाणे ही धम्म यात्रा या ठिकाणी संपन्न होते आहे। पूज्य भंते ज्ञानज्योतीजी आणि तमाम भिक्षू संघ, पूज्य भंते चेतीयजी, आमच्या भगिनी इंगळेताई किशोर अंबादे, दिलीप पाटील, भीमराव कळमकर, सर्व नेते मंडळी, या संग्रामगिरीवर जमलेल्या तमाम उपासक उपासिका, माता भगिनींनो, बांधवांनो आणि बाबासाहेबांच्या बहादूर भीम सैनिकांनो, अनेक वर्षापासून मी संग्रामगिरीमध्ये पूज्य भंते ज्ञानज्योतीजींच्या दर्शनासाठी, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो। आज देखील येताना मोठी अडचण होती। 8 दिवसापूर्वी मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मी भरती होतो। काल परवा हॉस्पिटल मधून सुट्टी झाली। म्हणते शेतीजी आणि ज्ञानज्योतीजींनी आदेश दिला की 30-31 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी येतो। मी दरवर्षी 31 जानेवारीला येत होतो, पण चेतीय भंतेजींनी सांगितलं सर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 30 तारखेला यायचं पहिल्या दिवशी। मी म्हणालो कदाचित पहाडी भागात चढता येणार नाही, पायात त्राण नाही आहे, डॉक्टरनी मनाई केली आहे, विश्रांती करा। पण जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, सन्मानानं, स्वाभिमान, इज्जतीला ताट बांधणे जगण्यासाठी भारताचा पवित्र अशा प्रकारे धर्म आपल्याला दिला। आपल्या 4 लेकरांचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिला, पण ते झुकले नाहीत, वाचले नाहीत, थांबले नाहीत। मग त्यात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक प्राध्यापक प्रमाणे कसा काय थांबू शकतो? कार्यकर्त्यांच्या खांद्याचा आधार घेत इथपर्यंत कसा बसा पोहोचलो? उभं राहण्याचाही त्राण नाही आहे। चढून तर गेलो पहाडीवर, पण उतरणार कसा हा मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, माता भगिनींनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। आज या ठिकाणी आमच्या भगिनी इंगळेताईंनी मोठी चर्चा केली। आमच्या चेतीय भंतेजींनी सांगितलं बुद्धगयेचं महाबोधी महाविहार भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। हे जे आंदोलन सुरू झालं, आज भदंत ज्ञानज्योतीजींनी स्वतः जातीला लक्ष घालून या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला, पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला।
आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जो दावा आपण दाखल केला आहे, त्याला बळ देण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी पूज्य म्हणजे ज्ञानज्योतीजींनी इंटरव्हेन्शन केलेलं आहे. आम्ही देखील इंटरव्हेन्शन केलेलं आहे, आमच्या पक्षाने देखील इंटरव्हेन्शन केलेलं आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाने. आणि भंतेजी सातत्याने कधी चैत्यभूमीपासून तर भीमा कोरेगाव पर्यंत पदयात्रा काढतात, कधी महाड पासून तर चैत्यभूमीपर्यंत पदयात्रा काढतात, मुक्ती यात्रा काढतात. या देशातील बौद्धांना महाबोधी महाविहाराचा ताबा मिळाला पाहिजे, आम्ही त्याचे मालक आहोत हे सरकारने सांगितलं पाहिजे, ते आपल्या ताब्यात दिलं पाहिजे. यासाठी भगवंत ज्ञानज्योतीजी जीवाचं रान करतायत. प्रामाणिकपणे इमानदारीनं कशाची पर्वा न करता, उन्हाची नाही, थंडीची नाही, वाऱ्याची नाही, पावसाची नाही, कशाची पर्वा न करता, तहान भुकेची पर्वा न करता म्हणते ज्ञानज्योतीजी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संघर्ष करत आहे. मी आग्र्यापासून दिल्लीपर्यंत पैदल मोर्चा काढला 1983 मध्ये. आग्र्यापासून दिल्लीपर्यंत 14 एप्रिलला सुरू केली होती महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी. आज मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की पूज्य भंते ज्ञानज्योतीजींनी आता या आंदोलनाचं नेतृत्व करावं. आहेच ते नेते. त्यांच्या नेतृत्वामध्ये 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये म्हणते ज्ञानज्योतीजींच्या नेतृत्वाचे आंदोलन होणार आहे आणि सर्व देशाचे तमाम हजारो भीमसैनिक आंदोलनात सहभागी होतील. आणि मला विश्वास वाटतो पूज्य भंते ज्ञानज्योतींच्या नेतृत्वामध्ये ही महाबोधी महाविहाराची लढाई आपण निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा वाटतो. प्रश्न अनेक आहे. आमचे मित्र बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांचे नेते आहेत, गरिबांचे नेते आहेत, कष्टकऱ्यांचे नेते आहेत. आज या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याशी संवाद साधला. मला फार बरं वाटतं. माझे फार जुने मित्र आहेत आणि त्यांनी देखील आश्वस्त केलं, ते देखील पदयात्रा काढणार आणि ताडोबाच्या जंगलाच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडणार आणि ही संग्रामगिरीची जागा आपल्याला मिळावी यासाठी जो अनेक वर्षापासून आपली तपश्चर्या सुरू आहे, आपली मागणी सुरू आहे, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या संग्रामगिरीच्या काय संस्थेचं नाव काय, तपोवन बुद्ध विहार मिळावी ही जी आपली अनेक वर्षाची मागणी. काय मागतो आपण? मेन रोड पासून तो पहाडीपर्यंत येण्यासाठी चांगला रस्ता मागतो. काय मागतो आपण? घरोघरी वीज पोहोचवण्याचा दावा करते सरकार, दिल्लीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार. संग्रामगिरीमध्ये इलेक्ट्रिसिटी मिळावी ही साधी मागणी आपण करतो. पण अनेक वर्षापासून उलट जेव्हा ही यात्रेसाठी सामान आणलं जातं तेव्हा देखील आमच्या भंतेवर केस केला जातं. या जंगलातील लाकडं जंगल तोडणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही. जंगलातील जनावरं मारणाऱ्या लोकांवर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही. पण ताडोबाचं जंगल या यात्रेच्या निमित्तानं वाचवण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी लाखो लोक या ठिकाणी येतात. त्यांच्यावर मात्र भंतेजीवर अशा प्रकारची
केसेस केले जातात, कारवाई केली जाते, अत्यंत चुकीचं आहे. आपण ही प्रयत्न आहे, तपश्चर्या आमची भिक्षू संघ जो करतो आहे, निश्चितपणे याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या काही काळामध्ये निश्चितच संग्रामगिरीची ही भूमी आमच्या तपोवन संघटनेला निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. भगवान बुद्धाला मानणारे लोक मनाला शुद्ध असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली भगवान बुद्धाचा धर्म आपल्याला दिला. फार मोठे उपकार केले लक्षात ठेवा. तसे बाबासाहेबांचे आपल्याला लई उपकार आहे. इतके उपकार बाबासाहेबांचे आहेत की तुमच्या माझ्यासारख्या देशातील कोट्यावधी लोकांनी आपल्या शरीराचं कातळं काढून त्याच्या डोळ्याबरोबर बाबासाहेब पाय घातले. तरी 7 जन्म काय 60,000 जन्म घेऊन देखील बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड आपण करू शकतो. इतके उपकार बाबासाहेबांचे. आमचा एक कवी म्हणतो, इतकं दिला आम्हा कधी सरावं. एक कवी म्हणतो बाबासाहेबा, इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. हे देवांचा देव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सन्मानानं, स्वाभिमानानं, ताठ मानेने, इज्जतीनं, माणसासारखं जगण्यासाठी आणि वेळासारखं माणसाला मारण्यासाठी देखील भगवान बुद्धाचा धर्म आपल्याला. या टेकडीवर, संग्रामगिरीच्या या टेकडीवर आम्ही या धम्माचं नाव उंच करण्याचा प्रयत्न करतो. धम्माचा झेंडा फडकावून संपूर्ण जगामध्ये आमच्या देशाचं माथा, आमच्या देशाचं सन्मान कायम राहण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. आणि म्हणून आमच्या बच्चूभाऊ कडुलिंबाची आठवण करून दिली बाबासाहेबांनी. ज्या बाबासाहेब आंबेडकर देशाला राष्ट्रवादाची दीक्षा दिली. राष्ट्र म्हणजे काय या देशाला माहीत नव्हतं. संविधान निर्माण करून या देशात राष्ट्रवाद निर्माण करण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. म्हणून बच्चू कडू देखील म्हणाले, बाबासाहेब काय म्हणतात, देशावर किती प्रेम होतं बाबासाहेबांचं. बाबासाहेब स्वतः म्हणाले की या देशामध्ये पदोपदी माझा अपमान झाला, पण माझ्या भारत देशाचा अपमान कदाचित सहन करायला म्हणणारा बाबासाहेब. पदोपदी बेइज्जती झाली माझी, पण माझ्या भारत मातेची बेइज्जती मी कदाचित सहन करणार नाही हे सांगणारा पहिला राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच बाबासाहेबांनी देशातील लोकांना सांगितले, कोणी म्हणते मी पंजाबी आहे, मी गुजराती आहे, मी मराठी आहे, मी मद्रासी आहे, मी कन्नड आहे. बाबासाहेब म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय. पहिल्यांदा मी भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय आहे. हा भारतीयत्व निर्माण करण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा गौरव वाढवण्यासाठी, या देशाचे अन्याय अत्याचार जुलूम नष्ट करून या देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांना समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्याचं काम राज्यघटनेच्या माध्यमातून केलं. त्या राज्यघटनेचा सन्मान राखण्यासाठी पूज्य होते ज्ञानज्योतीजी जीवापार प्रयत्न करतात. आणि आपण सर्वांना माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा भंते ज्ञानज्योतीजी आदेश देतील तेव्हा तेव्हा प्राध्यापक कवच आहेत आपल्या भीमसैनिकांच्या सोबत. ते लाखोच्या संख्येने आपण येतात. जेव्हा आदेश होईल तेव्हा भंतेजीच्या मदती पाठीमागे लाखोच्या संख्येने आपण उभं राहायला पाहिजे. आणि झाला तर निश्चितपणे महाबोधी महाविहार आपण मुक्त केल्याशिवाय राहणारा विश्वास आपण निश्चितपणे व्यक्त करू शकतो. देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाने राजकारण सुरू, त्यांना सर्व आता वन विभागाचं कारण दिलं जातं. शेती मंत्रीजी वन विभाग, अनेक जंगलामध्ये मंदिरं आहेत, अनेक जंगलामध्ये धार्मिक स्थळं आहेत, त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. आणि ही संग्रामगिरीची जागा आम्ही आमच्या
धार्मिक कार्यासाठी मागतो त्याला मात्र अनेक प्रकारचे अडथळे निर्माण केले जातात. ही अन्यायकारक शासनाची भूमिका आहे. वन विभागाने देखील या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, सरकारने दखल घेतली पाहिजे आणि निश्चितपणे या जागेसाठी जो संघर्ष सुरू आहे निश्चितपणे आपण ही जागा मिळवण्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करायचा. माता भगिनींनो, बांधवांनो, आज या संग्रामगिरीमध्ये पूज्य भंते ज्ञानज्योतीजींच्या नेतृत्वामध्ये हे जी यात अनेक वर्षापासून सुरू आहे, शांततेच्या मार्गाने सुरू आहे. कोणाला आम्ही त्रास सहन करतो, डोंगरावर चढून येतो, जेव्हा पायऱ्या नव्हत्या तेव्हा येत होतो, आता पायऱ्या झाल्या तरी आम्ही येतो. आमच्या म्हाताऱ्या कुताऱ्या लोकांना किती त्रास होतो, आमच्या वयोवृद्ध लोकांना किती त्रास होतो, आमच्या माता भगिनीला किती त्रास होतो, आमच्या लहान लहान लेकरांना किती त्रास होतो. हा सर्व त्रास सहन करतो फक्त एकाच गोष्टीसाठी, जे आमच्या देशाचे प्रधानमंत्री विदेशात जातात तेव्हा ठामपणे सांगतात तेव्हा भगवान बुद्ध के धरती से आया हूं असं म्हणतात. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ज्या विदेशातील नेते मंडळी जेव्हा भेटायला लखनौमध्ये जातात, त्यांच्या सरकारमध्ये जातात, तेव्हा भगवान बुद्धाची मूर्ती त्यांना सफर भेट देतात. अंबानी तुम्हाला माहित आहे, जगातील सर्वात मोठा आपल्या देशातला श्रीमंत माणूस. त्यांची पत्नी जेव्हा लंडन मध्ये गेली, एका परिषदेसाठी लंडन मध्ये गेली, तेव्हा बुद्धम शरणम भाषण करणं सुरू करण्याच्या पूर्वी अंबानी बाईचं काय नाव आहे? नीताताई अंबानी. भाषण सुरू करण्यापूर्वी नमो बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि म्हणाले आणि म्हणाले की मैं भगवान बुद्ध के देश से आई हूं. भगवान बुद्ध के देश. जगातील सर्वात श्रीमंत माणूस अंबानी साहेबांची बायको विदेशात जाते तेव्हा सांगते कि मैं भगवान बुद्ध के धरती से आए हूं. भगवान बुद्ध के धरती से आए हैं आप लोग, तो खुशी की बात है. लेकिन देश भारत देश में भगवान बुद्ध को मानने वाले लोगों को इस प्रकार की तकलीफ क्यों दी जाती? उनका हक, उनका अधिकार क्यों नहीं दिया जाता? संग्रामगिरीची जमीन अनेक वर्षापासून मागतो आहोत आम्ही, शांततेच्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने, संवैधानिक मार्गाने मागतो आहोत. ही जमीन का दिली जाते? हा प्रश्न प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी विचारतो. पण माता भगिनींना बांधवाला एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. साधी साधी गोष्ट देखील काही लोकांना घर बसल्या मिळून जातं, न मागता मिळून जातं. आंदोलन न करता, संघर्ष न करता त्यांना घर बसल्या सर्व काही मिळून जातं. कोणी मागणी नाही केली तरी मिळून जात. पण एका मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मागण्यासाठी 16 वर्ष संघर्ष करावा लागला. 16 वर्ष कुर्बानी द्यावी लागली, बलिदान द्यावं लागलं, रक्ताचं दान आणि प्राणाचा मोल द्यावा लागला आपल्या भीम सैनिकांना. 16 वर्ष. इतकी वर्ष झाली, संग्रामगिरीची भूमी आमच्या धम्म कार्यासाठी बघतात नाही देऊन राहिले. अयोध्याला देऊन टाकलं, काशीला देऊन टाकलं, बनारसला देऊन टाकलं, त्यांना देऊन टाकलं. आमचं काही म्हणणं नाही, चांगलं केलं. आम्हाला का देत नाही? सबको बांटते और हमको डांटते हो, अशी भूमिका का चालणार नाही. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, ही भूमिका घेऊन पूज्य भंते ज्ञानज्योतीजी आता महाबोधी महाविहार मुक्तीसाठी डोक्याला बलिदानाचं कफन मागून मैदानात उतरलेले आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हे महाबोधी महाविहार मुक्तीचं युद्ध जिंकल्याशिवाय आता आपण काही थांबणार नाही.
संविधानाला वाचवायचं आहे, संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करता है, संविधान हटाओ और देश बचाओ, अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी घेतलेली आहे. कोण विरोध करते संविधानाला? या देशातला बहुजन समाज विरोध करतो का? या देशाचा मुसलमान समाज विरोध करतो का? या देशाचा ख्रिश्चन समाज विरोध करतो का? या देशाचा आदिवासी समाज विरोध करतो का? या देशाचा अल्पसंख्याक समाज विरोध करतो नाही. या देशातले फक्त 3% लोक, 3% लोक, RSS वादी लोक, ब्राह्मणवादी लोक, मनुवादी लोक संविधान विरोध करतात. आणि आम्ही 4 खासदार निवडून गेलो, तुम्हाला माहित असेल. लोकसभेत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार, त्यात मी एक होतो. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेब देशाचे प्रधानमंत्री होते. त्यांनी नवीनच एक टूक काढली, संविधानाची समीक्षा करायची आहे. संविधानाची समीक्षा करायची म्हणजे काय करायचं? तेव्हा लोकसभेमध्ये कडाडून याच प्राध्यापक कवाडेंनी सांगितलं होतं, अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री जी, आप सबको हाथ लगा लेना, इस देश के सारे धन दौलत को आप हाथ लगा दो, हम कुछ नहीं कहेंगे. इस देश के सारे धरती को हाथ लगा दो, हम कुछ नहीं कहेंगे. लेकिन जिस दिन संविधान को हटाने के जो हाथ सामने आएंगे, वो हाथ इस देश की जनता तोड़ के रख देगी. हे लोकसभेत बोलणारा प्राध्यापक कवाडे आणि मला सांगितलं, जिनको चलने का होश नहीं, जिनको चलने का होश नहीं और रफ्तार बढ़ाने की बात करते हैं, जिनको चलने का होश नहीं वो रफ्तार बढ़ाने की बात करते हैं, जिनको सरकार चलाने की तमीज नहीं वो संविधान बदलने की बात करते हैं, संविधान बदलने की बात करते हैं. काही लोक या देशाचा सत्यानाश करायला टपलेले आहे. कावळे, लोक कावळे. मुठभर लोकांचं राज्य ढेकभर लोकांना आणण्याचं स्वप्न बघताय. ज्या मनुस्मृतीने या देशाच्या माणुसकीचा सत्यानाश केला, समतेला गाडून टाकलं, ममतेला गाडून टाकलं, या देशातील मानवी मूल्यांना पायाखाली तुडवलं, ती मनुस्मृती पुन्हा या देशामध्ये यावी असं 3% लोकांचा प्रयत्न आहे. पण या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज, ओबीसी समाज यांची वज्रमूठ तयार झालेली आहे. म्हणजे ज्ञानज्योती सारखे आमचे धर्माचार्य आमच्या सोबत आहेत. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची संविधान हटवण्याची भाषा जे बोलतात त्यांना राष्ट्रद्रोही म्हटलं पाहिजे. राष्ट्रद्रोही जे संविधान बदलण्याची भाषा बोलतात, संविधान हटवण्याची भाषा बोलतात, हे गद्दार आहे, देशद्रोही आहे. त्यांच्यावर सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी. आजच्या या धम्म यात्रेमध्ये सहभागी माता भगिनी बाबा, आपल्या लेकरांवर धम्माचे संस्कार, बाबासाहेबांच्या विचारांचे संस्कार करणं फार आवश्यक आहे. तुम्ही कधी प्रयत्न विचार केला कधी? 3% लोक आहेत, 3% लोक मनुवादी, RSS वाले 3% लोक हजारो वर्षापासून राज्य करून राहिले सर्वांना. 3% लोक 85% जनतेवर राज्य करून राहिले. का करतायत? कारण त्यांचे संस्कार, लहान मुलांवर जे संस्कार करतात, मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नागपूरमध्ये, ज्या वस्तीमध्ये मी राहतो, आजीचा महालपुरा, आता आनंदनगर, सीताबर्डीला जिथे बाबासाहेब थांबले होते पाकलशहामध्ये, त्याच्या समोर माझं घर झोपडी. कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आम्ही माझ्या वर्गाच्या आजूबाजूला सर्व समाजाच्या वस्त्या, तेलीपुरा, माळीपुरा, कुस्तीपुरा, बाबनाथापुरा, सर्व समाजाचे. माझ्या वर्गामध्ये माझ्या शेजारीच्या वस्तीमध्ये राहणारा ब्राह्मण मुलगा माझा वर्गमित्र होता. आम्ही दोघे सोबत शाळेत जायचो, दोघे शाळेत म्हणत यायचो. दप्तर
घरात फेकलं की खेळायला सोबतच जायचो. आणि खेळून झाल्यावर एकदा आधी आमचं घर लागतं मग त्याचं घर लागलं. मध्ये एक रस्ता आडवा होता. घरी आलो, आता खेळल्यामुळे थकलेलो होतो. आल्यावर माझ्या मायनं एक ग्लास पाणी मला दिलं, एक ग्लास पाणी त्याला दिलं ब्राह्मणाच्या पोराला. मी पाणी प्यालो, तो काही पाणी नाही प्याला. एक बिस्किट होत, त्याचे 2 तुकडे करून अर्ध मला दिलं, अर्ध त्याला दिलं. मी बिस्किट खाल्लं, त्याने काही खाल्लं नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस. तिसऱ्या दिवशी माझ्या आईच्या लक्षात आलं का बेटा पाणी पित नाही, बिस्किटही खात नाही, काय झालं. आता आमची माय कशी होती माहिती आहे, आपल्या माया कशा असतात माहिती आहे. त्याला विचारा का रे पोट्या, 3 दिवसापासून पाहून राहिलो की पाणी देतो, जोगेंद्र पाणी पिते, तू काय पाणी पित नाही. बिस्किट देतो, जोगेंद्र बिस्किट खाते, तो बिस्किटही खात नाही. काय झालं, काय जमलं म्हणतो, का नाही खात, का नाही पाणी पित. तो थरथर कापत. शाळेमधली मुलांना थरथर कापत उभा झाला. नाही सांगितलं, आई म्हणे आमच्या घरी सांगितलं तुम्ही खालच्या जातीचे लोक आहात, तुमच्या घरी खायचं नाही, प्यायचं नाही, काही करायचं नाही. हे संस्कार, त्यांच्या काय संस्कार होतात. एकदा अशीच एक पुस्तक देण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. दादाच उभा होतो, आताही बोलवलं. तेव्हा त्याची जेवणाची पंगत बसलेली होती. आता ब्राह्मणाची जेवणाची पंगत पाहिजे, पाठ बेट टाकून सर्व काही. पण जेवण वाढल्या ते जेवायला सुरुवात करत नाही, आधी ती प्रार्थना म्हणतात. आई वडील त्याच्या 2 बहिणी, तो त्याचा एक मोठा भाऊ सर्व बसले जेवायला. आधी त्याने प्रार्थना केली आणि नंतर मात्र जेवायला सुरुवात केली. आमच्याकडे होते का असं? हे संस्कार कोण करते? लेकरांवर आई करते. म्हणून 3% लोक 85% समाजावर देशावर राज्य करतात हे लक्षात घेतलं. आमच्या घरचं सांगतो ना मी, आमच्या घरचं सांगतो. मी जेव्हा घरी असो की नसो, दुपारी सकाळी सर्व लोक कामाधंद्याला जातात, शाळेत जातात, जिकडे तिकडे जातात. आणि संध्याकाळचे मात्र घरचे सर्व लोक एकत्र जेवण करायला बसतात की नाही. आई असते, वडील असतात, आजोबा असते, आजी असते, मुलं असतात. सर्व. माझ्या घरी एक प्रथा आहे. आता माझी लेकरं मोठी झाली, लग्न झाले, मुलं झाली त्यांना. पण माझी बायको काय करायची माहिती आहे? संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस माझे 2 मुलं आणि माझी मुलगी, 2 मुली आणि माझा मुलगा सोबत घेऊन बसायचे जेवायला. आधी त्रिशरण पंचशील म्हणायला लावायची. हात जोडून त्रिशरण पंचशील म्हटल्यानंतर जय भीम म्हटल्यानंतर पहिला घास तोंडात घालायचा. जय भीम म्हटल्यानंतर तोंडात घालायचं. ही माझ्या लेकरांना शिकवणार. तुम्ही केव्हा शिकवणार आपल्या लेकरांना? आमचे लेकरं येतात, हात नाही दूध, तोंड नाही दूध, काही नाही करत, वाळवटातून आल्यासारखं आता भका खातात. हे थांबलं पाहिजे. हे संस्कार आहे. हे धम्माचे संस्कार, बाबासाहेबांच्या विचाराचे संस्कार कळलं पाहिजे ना. आमच्या शरीराच्या रोमावर जर कोणाचा अधिकार असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आमच्या रक्ताच्या थेंबावर जर कोणाचा अधिकार असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आमच्या प्रत्येक श्वासावर आणि खात्याच्या प्रत्येक घासावर जर कोणाचा अधिकार असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ही जाणीव आमच्या लेकरांना झाली पाहिजे. कळलं पाहिजे आज आम्ही जे काही आहोत ते कोणामुळे आहोत. तो होताच बाबासाहेबांमुळे आम्ही आता आहोत. आता आमचा काय ठाव ठिकाणा लागला असतो. इथे मुंग्यांना साखर, गाईला भाकर, मुंग्यांना साखर आणि दलितांना मात्र ठोकर. ही व्यवस्था उद्ध्वस्त करणारा डॉक्टर बाबासाहेब. त्यांच्या उपकाराची जाण ठेवून बाबासाहेब गेल्या तथागताच्या धर्माचं प्रामाणिकपणे पालन करायला शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणे.
आपल्या मागे काय बाबासाहेब लाठी घेऊन धावलेलं होतं तरी बुद्ध बनतो म्हणाला काय बाबासाहेब. आपण स्वतः बाबासाहेबांचा विचार स्वीकारला, धम्म स्वीकारला आहे. म्हणून माता भगिनीनं बांधवांनो, या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आपण भगवान बुद्धाचा धम्म दिला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माची शान आणि आन वाढली पाहिजे. सर्व काही दिलं बाबासाहेबांनी आपल्याला, काही बाकी नाही ठेवलं. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे बाबासाहेबा सर्व काही दिलं तू आम्हाला, पण आम्ही मात्र तुम्हाला काही देऊ शकलो. आज या धम्म परिषदेच्या धम्माच्या निमित्तानं आपण ठरवूया, निर्धार करूया, मनतेजींचा आशीर्वाद घेऊन आपण निर्धार करूया, संकल्प करूया, प्रतिज्ञा करूया. हे बाबासाहेबा, आतापर्यंत मी तुला काही नाही देऊ शकलो, पण तुझं ते स्वप्न भारताला बौद्धमय करण्याचं, तुझं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही. वेळेत पंडित रक्ताचं दान देऊ, पण तुझा भारत देश बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प, ही प्रतिज्ञा आपण सर्वजण करूया. या ठिकाणी भिक्ष संघाच्या वतीने भलतेजींच्या नेतृत्वामध्ये परित्राण पाठ या ठिकाणी आपल्या मंगलमय जीवनाची सुरुवात होणार आहे. आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, आज नुसतं येऊन प्रवचन ऐकून घरी जाऊ नका, तर कमीत कमी धम्माचं पालन करण्याची संकल्प आणि प्रतिज्ञा कमीत कमी केली. नुसतं काही आपण काही मागत नाही तुम्हाला, जेवढं दान द्यायचं असेल तेवढं द्या ना. इथे अनेक प्रकारच्या सुविधा करायच्या आहेत. एकदा एका धम्म परिषदेमध्ये गेलो होतो मी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये वटफळीला. म्हणतेजींना तिथे बुद्ध विहार उभारायचं होतं. हजारो लोक यायचे आणि निघून जायचे. धम्म परिषद संपली की निघून जायचे आणि दान कोणी देतच नव्हतं. एकदा मला बोलवलं भंतेजींनी, अरे लोकांच्या दानाशिवाय, धम्मदान शिवाय काम चालतं का मला सांग. त्या ठिकाणी मी सांगितलं, एक म्हण आहे सर्वीकडे, जो दे उसका भला, जो ना दे उसका भी भला, असं म्हटलं जातं आपल्या देशामध्ये. जो दे उसका भला, जो ना दे उसका भी भला. हिमा असं चालला नाही, जो दे उसका भला, जो ना दे उसका सत्यानाश. म्हणून जाताना या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं धम्म कार्य झालं पाहिजे. म्हणून जाताना धम्म आहे तेवढं, 1 रुपया असेल तर 1 रुपया द्या, 2 असतील तर 2 द्या, 100 द्या, 1000 द्या. जेवढं शक्य असेल तेवढं दान केलं पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं स्मारक, धर्माचं स्मारक या ठिकाणी उभं झालं. यासाठी आपण सबदार धम्मदार जिल्ह्यातील सर्व दानात धम्माचं दान हे सर्वोत्कृष्ट आहे. याची जाणीव ठेवून आपण या धम्म कार्याला देखील प्रामाणिकपणे मदत करावी, अशा प्रकारची विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणे, हे तथागता, हे भगवान बुद्धा, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, राजाचे छत्रपती शाहू महाराज, तुमचा आदर्श घेऊन बाबासाहेबाचा समाज समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा, सामाजिक याचा झेंडा घेऊन चालता. यांना हे समतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं युद्ध जिंकण्याची ताकद आपण द्यावी, अशी तथागताच्या चरणी, बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्यायच्या आहेत. आमच्या भगिनींनी चांगल्या घोषणा दिल्यात, आपण देखील घोषणा द्यायच्या आहेत आणि हात वर करायचा, आकाशाला भिडले पाहिजे. आवाज देखील दिल्लीच्या देठापासून निघाला पाहिजे, दिल्लीला कळलं पाहिजे की लोक जमलेले आहेत. काय मागतायत? ही जागा मागतायत, महाबोधी महावीर मुक्ती मागतायत. बोल तथागत भगवान गौतम बुद्धाचा. जे झोपले असतील त्यांना सोडून, जे जागे असतील त्यांनी दोन्ही हात वर करून घोषणा द्यायची. आता झोपून तर कसं चालेल, आता जागायची वेळ आहे. कारण बाबासाहेब म्हणाले, एकदा इंग्रजाचे अधिकारी दिल्लीमध्ये बाबासाहेबांना भेटायला गेले. आधी ते गांधीजीकडे गेले, पण ते झोपले असल्यामुळे त्यांची काही भेट झाली नाही. मग ते मोहम्मद अली जिनाच्या घरी गेले, तेही झोपले होते, भेट नाही झाली.
रात्रीचे 1 वाजला आणि तो इंग्रज अधिकारी बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेला तर बाबासाहेबांच्या बंगल्याचे लाईट सुरू होते. त्यांना बघा आश्चर्य वाटलं. मैं 9 बजे गया तो गांधी जी सो गए, मैं 9:30 बजे गया तो मोहम्मद अली जिना साहब सो गए. रात्री 1 वाजून मी विचारलं तर बाबासाहेबांच्या घरातले दिवे सुरू आहे. आतमध्ये गेले तर बाबासाहेब वाचत बसले होते. त्यांनी बाबासाहेबांना विचारलं, डॉक्टर साहब गांधी जी के पास गया तो गांधी जी सोए हुए मिले, जिना जी के पास गए तो जिना जी सोए हुए मिले, आप क्यों जाग रहे? तो बाबा साहब का उत्तर दिया, मेरा समाज सो रहा है इसलिए मुझे जागना पड़ रहा है. खूप जागले बाबासाहेब तुम्ही. आता कमीत कमी समाज जागा झाला आहे आणि जागा झालेल्या समाजाला आपण सर्वांनी घोषणांची दाद देऊया. भगवान गौतम बुद्धाचा. म्हणतेजी काय झालं तिथे? म्हणतेजी या इकडे या, त्यांना करू नका, या इकडे या. होय ठेव दाढीवाले बाबा, तुम्ही सांगता. भगवान गौतम बुद्धाचा. इतक्या जोरात आवाजात झोपलेले लोक जागे झाले पाहिजे. तुमच्या आवाजाची सुई टोचली पाहिजे झोपलेल्या लोकांना. भगवान गौतम बुद्धाचा. भगवान गौतम बुद्धाचा. भगवान गौतम बुद्धाचा. परमपूज्य विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. जय भीम. जय भीम. भक्तीजी सर 2 मिनिट घ्या. आपले कवाडेसर इथे उपस्थित झालेले आहेत. अतिशय सुंदर असं त्यांनी आपल्या वाणीतून अशी आपल्या सर्वांना भाषण दिलं.